झाला, किती रक्तांच्या नद्या वाहिल्या, किती आक्रोश झाला, किती रक्तांच्या नद्या वाहिल्या. मृतदेहांचा सडा पडला, मृतदेहांचा सडा पडला, तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयास आला, तेव्हा स्वातंत्र्य दिन उदयास आला. आजच्या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण, उज्ज्वल भविष्याचे देशदूत, माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वजणच्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, सर्वजणच्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट. उजाडली आहे आज स्वातंत्र्याची नवी पहाट, उजाडली आहे आज स्वातंत्र्याची नवी पहाट. भारत मातेला वंदन करून करते माझ्या भाषणात सुरुवात. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा दिवस आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करीत आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1947ला झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला खरा आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 होय. याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूर्त स्वरूपात लिहिलेली राज्यघटना अंमलात आणली गेली. आज आपण या ठिकाणी हसतमुखाने आनंदाने बसलेले आहोत, पण हे स्वातंत्र्याची गाथा फार मोठी आहे. जाने कितने मर मिटे तब हमने आज़ादी पाई है, जाने कितने मर मिटे तब हमने आज़ादी पाई है. स्वातंत्र्य दिवस की ललिमा आज सब पर छाई है, स्वातंत्र्य दिवस की ललिमा आज सब पर छाई है. मित्रांनो, महापुरुषांच्या, क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांमुळे आज स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे विचार न करता आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि आपण या देशासाठी काय करतोय? केवळ सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर स्वातंत्र्य दिनाच्या, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर रक्ताची गरज असणाऱ्या एखाद्या रुग्णाला रक्तदान देणे हे देखील देशप्रेमच आहे. प्रदूषणाने ग्रासलेल्या वसुंधरेला एक रोपटे लावून नवसंजीवन देणे हे देखील देशप्रेमच आहे. आपल्या घरातील कचरा इकडे तिकडे न टाकता भारताच्या स्वच्छतेत योगदान देणे हे देखील देशप्रेमच आहे. मित्रांनो, काही देशविघातक शक्ती, समाजविघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून त्यांना व्यसनबाजी बनवून जात आहेत, जातीय धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. त्यांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांनी जागे व्हायला पाहिजे. आई, वडील आणि गुरु यांची सेवा करणे ही ईश्वर सेवा होय, हे लक्षात घेऊन राष्ट्राच्या दृष्टीने तरुणांनी तसेच बालकांनी समर्थ व्हायला पाहिजे. जे तरुण नैराश्यात खचलेले आहेत, थोड्या अपयशाने मागे राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीशिवाय थांबू नका. हा स्वामी विवेकानंदांचा विचार फार मोलाचा आहे. शेवटी एवढेच म्हणेन की पानी ना हो तो नदियाँ किस काम की, पानी ना हो तो नदियाँ किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम ना आए तो ये जिंदगी किस काम की, तो ये जिंदगी किस काम की. हेच वाक्य मनात घेऊन आपल्या सीमेवर लढणाऱ्या शूरवीरांनी, महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचाही विचार न करता आपल्या प्राणाची आहुती दिली व या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांना, त्याच महापुरुषांना, क्रांतिकारकांना आदरांजली वाहून मी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.